नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतीविषयी विविध माहितीसाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मित्रांनो, एक कांद्यासंदर्भात एक मोठी अपडेट आज आली आहे मित्रांनो. तर काय आहे ती मोठी अपडेट ही आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. NCCFची कांदा खरेदी नमला संशयाच्या भोवऱ्यात. खरेदी सुरू झाल्यानंतर 10 दिवसांनी केंद्राची यादी जाहीर. केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयातर्फे NCCFच्या माध्यमातून भाव स्थिरता निधी योजनेअंतर्गत 1.5 लाख टन कांदा खरेदी प्रस्तावित आहे. एकतर ही खरेदी यंदा 2 महिने उशिराने म्हणजेच जून अखेर सुरू झाली. मात्र त्यानंतरही 10 दिवस उशिराने NCCF नाशिक कार्यालयाने खरेदी केंद्राची नावे जाहीर केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एप्रिलमध्ये कांदा खरेदीसाठी इच्छुक असलेले शेतकरी उत्पादन कंपन्या सहकारी NCCFच्या माध्यमातून यंदा कांदा खरेदी संदर्भात खरेदीदारांची पहिली यादी मे अखेर व्हायरल झाली. ती NCCFचे अध्यक्ष यांच्या संबंधित असल्याचे ग्राहक व्यवहार दिसून आले. गुपचूप खरेदी करून 7 ते 8 रुपये किलो दराने खरेदी केलेला कांदा आता चढ्या दराने दाखवण्याचा प्रकार या शेतकऱ्यांचा फायदा नाहीत, मात्र सरकारची देखील फसवणूक आहे, असे अनिल घनवट, राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष यांनी म्हणलेले आहे. त्यानंतर NCCFची कांदा खरेदी नमला संशयाच्या भोवऱ्यात आहे मित्रांनो. मंत्रालय व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून ती रद्द केली. त्यानंतर ही सूत्रे ग्राहक व्यवहार विभाग व NCCFच्या वरिष्ठ व्यवस्थापकांच्या हाती आली. यातही प्रत्यक्ष खरेदी केंद्राची पाहणी, साठवणूक व्यवस्था याबाबत त्यांचे पारदर्शक कामकाज होते. त्यांना या स्थान तर ज्यांच्याकडे काही सूत्री होत्या त्यांना खरेदी सामावून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी आर्थिक देवाणघेवाण झाल्यानंतर गैरप्रकाराचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळाले. तर यंदा पारदर्शकतेचे मोठ्या गप्प मारल्यानंतरही हाच किंवा गिरवला जातं असे एकंदरीत चित्र आहे. काही राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते